मला काय वाटत नाही आजचा ब्लॉग होईल, कुठं होईल काय माहिती। तर कोल्हापूर नांदेड नंतर आपला पुढचा प्रवास हा सोलापूरच्या दिशेने असणार आहे। तर चला प्रवासाचा आनंद घेऊयात। तर संध्याकाळचे आता झालेत 4:45 आणि मी आहे नांदेड स्टेशनला। मी चौकशी केली तर दादा म्हणले की गाडी 9 वाजता आहे, 5 वाजता गाडी कोणती आहे काय माहिती, एक आहे म्हणले साधी गाडी आहे। खरं तर आपल्याला शिवशाहीने प्रवास करायचा होता, तर बघूयात कोणती गाडी लागते, कुठं प्रवास असेल आपला काय नाही। समोर बघू शकता बहीणचा गाडी लागलेली। मला काय वाटत नाही आजचा ब्लॉग होईल, कुठं होईल काय माहिती, कारण की गाडी येण्याची काय आशा दिसत नाही। जर नाही आली तर मला ट्रेननी परतीचा पुणेचा प्रवास करावा लागणार हे तर नक्की आहे। बघूयात, गर्द्या बघा, गर्द्या गाड्यांना, अख्खी गाडी गच्चे तरी लोक चढत आहेत। कुठली गाडी बाबा ही मुखेड आगाराची गाडी आहे, काहीतरी लिहिले लिंगापूर का लिंगनारे होते, कोळंबी लिंगनार। तर तब्बल अर्धा एक तास वाट पाहिल्यानंतर फायनली गाडी आपल्याला सापडली। गाडी चालू ठेवून चालक दादा गेले कुठं, डिझेल जास्त झालं वाटते। गाडी भेटली आपल्याला, मला वाटलं ही गाडी आता कॅन्सल होतीये। गाडी लागल्या लागल्या गाडीला गर्दी भरपूर झाली। आपल्याला नांदेडच्या प्रवासात जे वाहक दादा होते तेच या गाडीला सोबत असणार आहेत आपल्या सोलापूर पर्यंत। तर करेक्ट 5:10 आपली गाडी नांदेडवरून निघाली आता सोलापूरच्या दिशेने। चला तर या प्रवासाला आता सुरुवात करूया। गोदावरी नदीचा ब्रिज बघू शकता तुम्ही। तर नांदेड ते सोलापूर जे प्रवास भाडं असणार आहे तुम्हाला 635, आपल्याकडचं पास आहे त्यामुळे काही विषय नाही। तर शिवशाहीने प्रवास करत असाल तर एवढं लक्षात ठेवा, गाडीचं अंतर वया उस्मानाबाद सोलापूरकडे टोटल 284 किलोमीटर असणार आहे। चाकूर मार्गे जर आपण गेलो असतो तर साधारणतः एक 20-25 किलोमीटरचा फरक पडला असता। चला तुम्हाला आतमधल्या बसचे काय काय फीचर आहे ते जरा दाखवतो। बघू शकता तुम्हाला फुटरेस्ट दिलेला आहे, त्यानंतर वरती पाहू शकता चार्जिंग सॉकेट आहे, लाईट आहे, ब्लोअर आहे आणि जी सीट आहे ती तुम्ही पुशबॅक करू शकता। बाकी विंडो तर आहे तुमची नॉन ओपनेबल आहे, AC असल्यामुळे त्याला ओपन नाही करू शकत तुम्ही। सेम फीचर आहेत जसे की नगर गाडीला होते। खरं तर आतमध्ये बसल्यावर फार आरामदायी असा प्रवास होतो, उन्हाचे चटके नाही लागत, पण आपल्याला प्रवासाचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे म्हणून आपण निघालो कॅबिनच्या दिशेने। घाम आणि शर्ट तुम्ही बघू शकता पूर्ण वल्ला झालेला शर्ट। गरम होत होतो त्यामुळे थोडं मागं आलो, AC मध्ये बसून थोडं चिल्लू गाडी। एसटीच्या आपल्या सगळ्याच गाड्यांची कॅपॅसिटी 350 लिटरची आहे आणि ही जी शिवशाही गाडी आहे ती एका फिडिंगमध्ये किती 100 किती म्हणजे तुम्ही 130 एक 150 लिटर घेते, म्हणजे 300 लिटरमध्ये गाडी जाऊन येते नांदेड सोलापूर, सोलापूर नांदेड। लायसन्सची तारीख, व्हॅलिडिटी चांगली बघ। रस्त्यात खड्ड्यात का खड्ड्यात रस्ते ते काहीच कळत नाही। जेव्हा नवीन आली होती ना तेव्हा काम नव्हतं। चला तर आपल्या वाहक दादांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेतलेलं आहे। लोडमुळे ट्रकचं टायर किती दबलेलं आहे बघा, लालपरीने ओव्हरटेक केले तेवढंच त्याला। त्याचे हे व्हिडिओवरती अधिकारी लोक पण बघतात, त्यांच्यापर्यंत गेले की कुठेतरी चेंजेस होतात। तर छान प्रकारे चर्चा चालू होत्या, तर काही सिरियस गोष्टी चालक आणि वाहकदारांनी सांगितल्या आपल्या वर्किंग आवर्स संदर्भात। म्हणजे त्यांचे कामाचे जे तास आहेत, कधी कधी कळत न कळत 8 ते 12 तासाचा त्यांना प्रवास करावा लागतो आणि कधी कधी जेवणही भेटत नाही।
तर यावर कशाप्रकारे सुधारणा करता येईल त्यावर आमची चर्चा चालू होती आणि अशातच संध्याकाळ निघून गेली. मीटिंग होतात का असं की बाबा काय सुधारणा केल्या पाहिजे काय नाही म्हणजे प्रत्येक लागू करून आपल्या अधिकारी आपल्या हां तर संध्याकाळचे 6:30 झालेत आणि आपण आता नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये आलेलो आहे. सगळ्या गाड्या सांगली नांदेड आणि ही गाडी कोणती काय माहिती पुणे बस स्टँड पाहू शकता लोहाचं तुम्ही. जेव्हा जेव्हा मराठवाड्यामध्ये प्रवास करतो एक आपुलकीचा प्रवास वाटतो असा आणि प्रत्येक माणूस चालकदारा झाले वाहकदारा झाले प्रवासी झाले एकदम जिव्हाळ्याचे भेटतात. पाणी आहे आमच्याकडं सगळं आहे त्यामुळे काही घ्यायची गरज नाही जेव्हा लागेल तेव्हा घेईन आम्ही. लोह्यामध्ये जर काय कधी आलात तर इथे एक गुळाचा चहा छान भेटतो. मी सकाळीच पिलेला आहे तुम्हाला सांगावं म्हणलं. इकडे तिकडे बाहेर चहा पिण्यापेक्षा गुळाचा चहा प्या एकदम छान आहे. सगळ्यात शेवटून बसलोय तसं पण काय पुढून तुम्हाला काय जास्त दाखवता येणार नाहीये. त्यामुळं जेव्हा स्टॉप येईल तेव्हाच पुढे जाईल किंवा एखादा सीन घेता आला पुढं गरम पण होते कारण कॅबिनमध्ये AC नाही ना. इकडं आलं की जरा ACची हवा तरी लागते. जसा आराम भेटतोय तसा थोडा आराम करतोय कारण आपल्याला बाकीचा प्रवासाचा जे आहे व्हिडिओ काढता येईल. ACच्या बाहेर बसलं तर गरम होतं जास्त वेळ AC मध्ये बसलं तर थोडी थोडी थंडी वाजायला चालू होती इकडं. संध्याकाळचे आता 7:45 झालेत रात्रीचे म्हणा संध्याकाळचे म्हणा. आपण अहमदपूरमध्ये आता आलेलो आहे. इथं आपल्याला आपले एक सबस्क्रायबर मित्र इथे भेटलेले आहेत. गर्दी पाहू शकता गाडीला. कोणतंही स्टेशन येऊ द्या गर्दी भरपूर लागते गाडीला. वाहकदादा आपले जरा काच धुतात आहेत. आपल्याला पण जरा दृश्य तिकडे पण मारा की जरा पाणी आपल्या साईडला पण जरा साफ झालेले तिकडनं तुम्हाला दृश्य दाखवता येतील बऱ्यापैकी. तर वाहकदादांनी ऑलरेडी जे बसणार आहे त्या सगळ्यांना सांगून ठेवलं आहे की गाडी आता पुढं शिरोळमध्ये जेवायला थांबणार आहे. तर ज्या लोकांना घाई आहे त्या लोकांनी ह्या गाडीत बसू नका. तर बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली आहे. ठीक आहे ना म्हणजे बरं झालं सांगितलं कारण की ज्यांना घाईघाई जायचं असेल त्यांचा तेवढा टायमिंग पण वाचला आणि विनाकारणची गर्दी पण गाडीमध्ये नाही झालेली. आणि 8ला गाडी निघाली आपली करेक्ट आता. तर शिरूरच्या पुढेच आशा रेस्टॉरंट आहे तिथं गाडी आता जेवायला थांबली. तर 10-15 मिनटाचा आपला ब्रेक असणार आहे. तर बघूयात पार्सल तर सोबत घेतलेलं आहे पण जर काय मेनू आवडलाच तर थोडं जेवण वगैरे करतो. इथं आधी थोडं फ्रेश होतो तोंडावर पाणी वगैरे मारतो कारण की दरवाजा जरी बंद असला ना तरी खालून थोडी धूळ वगैरे उडती अशा अंगावर त्यामुळं थोडं डस्ट वगैरे जाणवती चेहऱ्यावर. याला जे खायचं ते यांच्याकडं नाही आहे तर गाडीमध्ये आहे आपल्या ते थोडंसं खाऊन घेऊ मग आपण इकडं थोडं चहा वगैरे घेऊ. तर फ्रेश वगैरे झालेलो आहे जेवण वगैरे पण केलेलं आहे. पार्सल होतं तेच खाल्लेलं आहे माझ्याकडं. इथलं काय मला मेनू आणि रेट्स वगैरे काय आवडले नाही एवढे आणि त्यामुळं घरचं जेवण सगळ्यात बेस्ट जेवण. तर आता आपण निघूयात. चला पुढच्या प्रवासाला आता
सुरुवात झाली आपली. रात्रीचे 11:15 झालेत आणि हे लातूर आहे पिल्लू. सध्या आपण लातूर बसस्टँडला आलेलो आहे. पाहू शकता, मी बसस्टँड पहिल्यांदा बघतोय, तुम्ही पण बघा. या गाडीला ट्रॅक्शन मोटरचा आवाज जास्त आहे, त्यामुळे आतमध्ये मी काही जास्त बोलत नाही आहे. बाकी काय व्हॉइस ओव्हर वगैरे व्हिडिओमध्ये करेल मी. थकवा एवढा काय जाणवला नाही आहे. अजून आपला प्रवास एक मला वाटतं आता 11:15 झालेत. अजून 1-2 तासाचा प्रवास आपला असणार आहे. मग आपण आपल्या फायनल डेस्टिनेशन सोलापूरला पोहोचणार आहे. लगेच 2 मिनिटांनी गाडी निघाली आता आपल्या इथून. इकडे बघू शकता पुण्याला जाणाऱ्या गाड्या सगळ्या लागलेल्या आहेत. याच्या आधी जेव्हा आपण लातूरला आलो आहे ट्रॅव्हल्सने झालेलो आहे, या गाड्यांनी चालवलं आहे मी. तर रात्रीचे 12 वाजलेत आणि आता आपण उस्मानाबाद अर्थातच धाराशिव बसस्टँडला आलेलो. आता थोडी थोडी झोप येते. इथून आपल्याला अजून 1-1.25 तास लागणार आहे सोलापूरला जायला. तर थोडा आराम करतो आणि तुळजापूरला जर मी जागा असेल तर तुळजापूर दाखवेल तुम्हाला. बसस्टँडचं वातावरण बघा किती एकदम शांत आहे, वर्दळ वगैरे काय नाही आहे. सेम तसं रात्रीचा प्रवास करताना बाहेरचं जे वातावरण असतं अतिशय शांत असतं. एक वेगळीच वाईब तुम्हाला त्या ठिकाणी येते. तर चला गाडी निघाली आता आपली. आता हळूहळू थंडी वाजायला लागली आहे. स्वेटर घातलेलंच बरं आहे. अशा प्रकारे आता आपण तुळजापूरमध्ये आलेलो आहोत. तुळजापूरचं बसस्टँड पाहू शकता. हे नवीनवालं बसस्टँड आहे, जुनवालं रोडच्या पलीकडे. याआधी जेव्हा आपण आलो होतो मला वाटतं बँगलोर टू धाराशिव ह्या जर्नीमध्ये, तेव्हा आपण ते बसस्टँड पाहिलं होतं. खाली झाली पूर्णपणे. रात्र असो किंवा दिवस, प्रवास आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस रात्र प्रवास करत असतात. आणि पुढच्या काही क्षणातच आपण आपला प्रवास संपवण्याच्या दिशेने अर्थातच सोलापूरच्या दिशेने निघालेलो आहोत. लहानपणी जेव्हा मी सहलीला जायचो तेव्हा अशा आजूबाजूने गाड्या जेव्हा ओव्हरटेक करतात तर ज्या प्रकारे रेस खेळण्याची मजा येते ना, तसा फील कधी कधी प्रवासात सुद्धा येत असतो. आणि अशा रीतीने पुढच्या काही वेळातच आपण सोलापूरमध्ये आलेलो आहोत आणि आपला प्रवास हा इथे संपतो. तर रात्रीचे 1:15 झालेत आणि आता आपण सोलापूर बसस्टँडला आलेलो आहोत. आपला प्रवास इथंच संपतो. वाहकदारांचा चालकदारांच्या संग भरपूरशा गप्पा झालेल्या आहेत. तर भेटूयात पुन्हा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सायनिंग ऑफ. बाय बाय.